चल बाई लवकर लवकर. लय राडा पडला असेल घरी आता 2 दिवसाचा. 2 दिवस झाले मी घरी नव्हते. नको वाटतं ग बाई गेल्यावर आता सगळं आवरायचं म्हणलं की. अगं बाई कुठे गेलते शालू ग? भावाकडे गेले होते ग राखी बांधायला 2 दिवस. 2 दिवस राहून आले. विचार करायला होते आता घरातले राडा पडला असेल. कवा आवरू कवा नाही. मग वाटते ग प्रवास करून आल्यावर घर आवरायचं म्हणलं की. तसंच असते शालू. कसं असते मग एकटं माणूस असलं की येऊन सगळंच करावं लागते बघ. सगळं घर बी आवरावं लागते. सगळंच भांडे पडलेले असते ते. घर पावरचं पडलेलं असते. सगळं आवरावं लागते. गडी माणसं काय करते ती का ग? उठून बाहेर जाते ती संध्याकाळी झोपायलाच घरला येते ती. आणि ते आपणच बघावं लागते. घरात कोण असलं म्हातारा माणूस ना दुसरं कोण लेक सून कोण असलं तर करते. आल्यावर आयतं ताट भेटते. चहा भेटते आयतं आलं की. घरात नसल्यावर कोण आता आपल्याला जाऊनच करावं लागते की मग. आ जा आता आवर. चहा ते करून पी. जरा आराम कर मग स्वयंपाक कर बाई. मी तिची चहा करले होते का? चल जाते. लेकरं उद्या आणून सोडतो म्हणला भाऊ. लेकरं महागच आहे ते अजून. उद्या आता म्हणले ते. येऊचा नाही म्हणलं. ऐकणार झाली लेकरं. राहायचंच हा म्हणा लागली. काय घेतलं शालू राखी पौर्णिमेला भावानं तुला? साडी घेतली का काय घेतली? आता हिला काय सांगू. झंपर पिस घातले भावानं. पण आता कसं उघड करावं बाई भावाचं. नाही साडी घेतली की. चांगली साडी घेतली. काटापदराची साडी घेतली चांगली भावानं. साडीच टाकली बाबांनीला. चल येऊ का उशीर व्हायला. सविताबाई काय झालं एवढं का नाराज दिसायला हो? काय झाले? सांगा काय झालं? लयच नाराज दिसायला. काय नाही ग सगळ्या बाया राख्या बांधून आल्या. आम्हाला भाऊ नाही म्हणून वाईट वाटते ग राखी बांधायला. मला लय जा वाटते राखी बांधायला पण भाऊच नाही मला. सगळ्या बाया राख्या बांधून आल्या बघ की. 2 दिवस राहून राखी बांधून आल्या आणि मी आपल्या घरातच बसले येडवणी. खरंच भाऊ राहावं लागते का नाही ग राखी बांधायला? भावाशिवाय माहेर नाही बाई. माणूस ढकलून बी दिलं तर वर्षातून एकदा तर त्याच्या दारात जातेच बघ. राखी पौर्णिमेला आणि दिवाळीला माहेर असावं लागतंय. भाऊ असावंच लागते बाई. एवढं काय वाईट वाटून घ्यायला लागला? कुणा तर भाऊ म्हणायचा बांधायची त्याला राखी. तेवढं काय वाईट वाटून घ्यायचं? ज्याला भाऊ असतात त्या बाया जात नाही तर बघा राखी बांधायला. ज्याला नाही त्याला वाटतं आम्हाला भाऊ नाही आम्हाला भाऊ नाही. हे असंच असते बघा. असणाऱ्याला किंमत नसते आणि नसणाऱ्याला असं वाटते. काय करावं बाई. असणाऱ्याचा बी गोंधळ आणि नसणाऱ्याचा बी गोंधळ. बरं जाऊ देते. तू काय आली होतीस? बस की बस खाली. मी माझंच रडगाणं गात बसते बाई तुझ्या पुढे आले की. बस की का तुला बस सुद्धा म्हणले ना बघ मी. बस बरं फातिमा बस. लयच वाईट वाटून घ्यायला. सविताबाई एवढं नसते वाईट वाटून घ्यायचं. बघा आम्हाला 2 भाऊ आहेत पण गेलं तर कधी विचारत सुद्धा नाही ते बघा. कधी आलीस फातिमा म्हणून सुद्धा. असणाऱ्याला किंमत नसते व नसणाऱ्याला वाटतं आम्हाला नाही आम्हाला नाही. कोणी गेलं तर तोंडाकडे सुद्धा बघत नाही लवकर. काय सांगायचं? ते बी खरं आहे बाई. असणाऱ्याला किंमत नसते नसणाऱ्याला असं वाटते. जाऊ दे तिकडं. जे आहे ते खरं आहे म्हणायचं चालायचं. आपल्या नशिबातच नाही त्याला काय करायचं. जाऊ दे तिकडं. अगं फातिमा पण तू कशी काय आली होतीच? तुझं तर काय आलीस कशाला काय विचारलं बी नाही. मी माझं रडगाणं गात बसले बाई तुझ्या पुढं. कशी काय आली होतीस? तुरीची डाळ संपली होती. दुकानातून आणण्यापेक्षा म्हणलं घरगुतीच घ्यावी. असले तर द्या की 1 किलोभर डाळ. पैसे नंतर देते हो. पैसे नाहीत आता माझ्यापाशी. द्या किलोभर डाळ द्या. नाहीतर कामात कट करून घ्या पुन्हा पैसे कामाला आल्यावर. कसं करता? न्या जा की मग. तुला काय मी पैसे मागितले तर काय? जेव्हा येतील तेव्हा दे. न्या जा. हाय शिल्लक माझ्याकडे तुरीची डाळ. आणि कुसुमबाईकडे बी असते बघ. तिच्याकडे बी असते डाळ. हरभऱ्याची तुरीची मुगाची सगळ्या डाळी असतात बघ तिच्याकडं. पण हाय आता माझ्याकडे तुरीची. घेऊन जा आणि पैशाची काही काळजी करू नको. जेव्हा येतील तेव्हा दे. एवढं काय टेन्शन घ्यायलीस? नाही सविताबाई पैसे असले म्हणजे बरं वाटते मागायला. उधार म्हणले की मला नगच वाटते मागायला. पैसे असले की कसं झटमन हातात पैसे दिले घेऊन गेलं काय वाटत नाही. पण उधार मागायचं म्हणलं की कसं तरच वाटते बघा. पण काय करावं आता कामा बी नाही ती काय. घरातच हाव. कामाला गेलं म्हणजे हातात पैसा खेळते व जरा. नवरा बी तसला. म्हणून म्हणलं काहीच नाही बघा कालवणाला. म्हणलं तुरीची डाळ तर असते तर थोडी घालते किंवा माणूस नितळ पातळ नितळ करून खाते जरा. म्हणलं डाळच आहे का बघावी सविताबाईकडे म्हणून आले बाई. बस मी आणून देते.